बहुतेक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसते. संगमरवर किंवा दगडाने बनवलेले कासव जणू काही भक्तांच्या स्वागतासाठी आहे असा अनेकांना समज असेल, पण त्याबरोबर एक मोठा अर्थ त्यामागे आहे. चला तर जाणून घेऊया. तुम्ही जेजुरीला गेला असाल तिथे जेजुरी गडावर मंदिराकडे तोंड करून असणारा नंदीपुढे पितळी कासव आहे. भव्य दिव्य असणारे हे पितळी कासव सगळ्यांचे लक्ष कायम वेधून घेतं. तसे पाहिले तर आपल्याला बहुतेक मंदिराबाहेर कासव असतेच. कधी भुईसपाट तर कधी संगमरवर किंवा दगडाने बनवलेले कासव आपल्याला दिसते. अनेकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना चुकून आपला पाय कासवाला लागतो आणि आपली चूक लक्षात आल्यावर आपण त्याला नमस्कार करतो. भक्तगण गाभाऱ्यात जाण्याआधी कासवावर फुले हळद कुंकू वाहतात. मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्यावर झालेला आहे. पण कासव नेहमी मंदिराबाहेर का असते याचा विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊया. कासव हा एक असा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते. भक्ताने पण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल तर कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल असेच काहीसे कासवाला सूचित करायचे असते. असे म्हणतात की कासवाला त्याच्या सत्वगुणांमुळे ज्ञानप्राप्ती झाली होती. पुराणात असे सांगितले जाते, कासवाला विष्णूंकडून वरदान मिळाले होते म्हणून विष्णूंनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली. तुम्ही पाहिले असेल, मंदिरासमोरील कासवांची मान कायम खाली वाकलेली असते. कासव विष्णूंना शरण आले होते म्हणून त्यांचे लक्ष नेहमी देवाच्या चरणाकडे असते. कासव त्यांचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेऊ शकते. हे अवयव म्हणजे 4 पाय आणि 1 तोंड होय. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देखील आपल्या पचनेंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. भगवंताच्या चरणी जाताना आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवंतांशी एकरूप व्हावे. ही म्हणजे त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतात, ही त्यामागची संकल्पना आहे. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. कासवाची 6 अंगे म्हणजे 4 पाय, 1 तोंड आणि 1 शेपूट म्हणजे मानवातील काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर असे दुर्गुण होय. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग आकुंचन घेऊन मंदिराच्या समोर असतो, त्याचप्रमाणे माणसाने आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनही कासव गाभाऱ्याबाहेर असते असे म्हणतात. कासवीची बाळे वाढे कृपादृष्टी, दुधासंगे भेटी नाही त्यांची. याचा अर्थ आहे कासवाची पिल्ले आईच्या दुधामुळे मोठी होत नाहीत. आई आपल्या पिल्लांवर सदैव कृपादृष्टी ठेवते. ते प्रेम, वात्सल्य यामुळे पिल्लांचे पोषण होते. त्या पाहण्याला किंवा दृष्टीला कूर्मदृष्टी असे म्हणतात. म्हणून जेव्हा तुम्ही देवळात जाता तेव्हा हे देवा, त्या कूर्मदृष्टीने माझ्याकडे पाहत राहा आणि तुझ्या पाहण्यातूनच आम्हाला मोठे होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मिळत राहावं अशी प्रार्थना केली जाते. कासवासंदर्भात आणखी एक आख्यायिका मिळाली ती म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानव यांनी वासुकी नागाची दोरी आणि मेरू पर्वताचा रवी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली. घुसळता घुसळता मेरू पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा नारायणाने कूर्मावतार धारण केला. आता कूर्मावतार म्हणजेच कासव आणि तुम्हाला माहीत आहे कासवाची पाठ अत्यंत कठीण असते. पूर्वी तिचा उपयोग युद्धात ढाल बनवण्यासाठी करीत असत. तर असे हे कासवरूपी नारायण मेरू पर्वताच्या तळापाशी जाऊन बसले आणि मेरू पर्वताला बुडण्यापासून वाचवले. यावरून अशी प्रार्थना करावी की हे देवा, जेव्हा या भवसागरात किंवा संसार सागरात मी बुडू लागेल तेव्हा तू माझे बुडण्यापासून रक्षण करावेस. साने गुरुजींनी कासवासंदर्भात खूप छान सांगितले आहे. भारतीय संस्कृतीचा संयम हा एक प्रकारे आत्मा असून भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे. आपण देवळात जातो परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते. या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय त्याच्याकडे जाता येणार नाही, कारण कासव म्हणजे संयमाची मूर्ती. कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते, क्षणात बाहेर काढते. स्वतःच्या विकासावर आत्मविश्वास असेल तर सारे अवयव बाहेर आहेत, स्वतःला धोका असेल तर सारे अवयव आत आहेत. असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानले आहे. देवाकडे जायचे असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा. कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा. ज्याला जगाचे स्वामी व्हायचे असेल त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे.
ज्याला देव आपलासा करून घ्यायचा आहे त्याने स्वतःचे मन आधी त्याच्या ताब्यात घ्यावयास पाहिजे.